आज आपण एम इज आर हे कसं वापरायचं हे बघूया. एम म्हणजे की ए एम हे जे तुम्हाला इथे दिसतंय एम, त्याच्यानंतर इज आणि आर. तर माय नेम इज रवी म्हणजे काय, माझं नाव रवी आहे. आय एम इंडियन अँड आय एम फ्रॉम महाराष्ट्र म्हणजे मी भारतीय आहे आणि मी महाराष्ट्रातून आहे. आय एम अ स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे. आता इज, माय नेम इज रवी म्हणजे मी रवी आहे. इंग्लिशमध्ये काय होतं की वर्ब हे दुसऱ्या स्थानी येतं. वर्ब म्हणजे क्रियापद. तर माय नेम इज रवी. आय एम इंडियन अँड आय एम फ्रॉम महाराष्ट्र. मी भारतीय आहे. एम हे दुसऱ्या स्थानी आले. अँड आय एम फ्रॉम महाराष्ट्र. एम फ्रॉम महाराष्ट्र. तर आय एम फ्रॉम महाराष्ट्र म्हणजे मी महाराष्ट्रातून आहे. आय एम अ स्टुडंट म्हणजे मी स्टुडंट आहे. माय फादर इज अ फार्मर म्हणजे माझे वडील शेतकरी आहेत. अँड माय मदर इज अ होम मेकर आणि माझी आई, ज्याला दुसरा शब्द हाऊसवाईफ पण म्हणतात, होम मेकर म्हणजे घरी असते. आय एम 24 years old and I am not married म्हणजे मी 24 वर्षाचा आहे आणि मी अविवाहित आहे. माय फेवरेट कलर इज स्काय ब्लू म्हणजे माझा आवडता रंग. फेवरेट म्हणजे काय, आवडता. कलर म्हणजे रंग. माय फेवरेट कलर इज स्काय ब्लू माझा आवडता रंग आकाशी आहे. माय फेवरेट स्पोर्ट्स आर क्रिकेट अँड कबड्डी माझे आवडते खेळ क्रिकेट आणि कबड्डी आहेत. आता आहेत जे आहे त्याच्यासाठी आर वापरलं. आता इथे आर का वापरलाय, कारण क्रिकेट आणि कबड्डी असे दोन आहेत ना, म्हणून आर वापरलं. आय एम इंटरेस्टेड इन सायन्स मी सायन्स मध्ये इंटरेस्टेड आहे. माझी सायन्स मध्ये रुची आहे. इंटरेस्ट आहे म्हणजे रुची आहे. माय फ्रेंड इज दीपा म्हणजे माझी मैत्रीण दीपा आहे. इज म्हणजे आहे. शी इज इंडियन म्हणजे ती भारतीय आहे. शी इज फ्रॉम कर्नाटका म्हणजे ती कर्नाटकातून आहे. शी इज अ स्टुडंट म्हणजे ती स्टुडंट किंवा विद्यार्थिनी आहे. हर फादर इज अ शॉपकीपर तिचे वडील दुकानदार आहेत. अँड हर मदर इज अ होम मेकर आणि तिची आई घरात असते किंवा घरकाम करते. शी इज 22 म्हणजे ती 22 वर्षाची आहे. शी इज नॉट मॅरिड तिचं लग्न नाही झालंय. किंवा ती अविवाहित आहे. हर फेवरेट कलर इज व्हाईट म्हणजे तिचा आवडता रंग पांढरा आहे. हर फेवरेट स्पोर्ट इज क्रिकेट म्हणजे तिचा आवडता खेळ क्रिकेट आहे. शी इज इंटरेस्टेड इन आर्ट्स तिची कला शाखेत आवड आहे किंवा तिला कला शाखा आवडते. माय अदर फ्रेंड्स आर मोहन अँड सुरेश माझे इतर फ्रेंड, अदर म्हणजे काय, इतर. फ्रेंड आर मोहन अँड सुरेश माझे इतर मित्र मोहन आणि सुरेश आहेत. दे आर इंडियन ते भारतीय आहेत. दे आर फ्रॉम महाराष्ट्र म्हणजे ते महाराष्ट्रातून आहेत. दे आर स्टुडंट्स म्हणजे ते विद्यार्थी आहेत. देअर फादर्स आर वर्कर्स अँड देअर मदर्स आर होम मेकर्स म्हणजे त्यांचे वडील कामगार आहेत आणि त्यांच्या आया या घरकाम करतात. दे आर
24 म्हणजे ते कोणाविषयी? मोहन आणि सुरेश विषयी. दे आर 24 म्हणजे ते 24 वर्षाचे. दे आर नॉट मॅरिड म्हणजे ते अविवाहित आहेत. मोहन्स फेवरेट कलर इज ब्लॅक. मोहनचा आवडता रंग काळा आहे. आणि अँड सुरेश इज ब्लू आणि सुरेशचा निळा आहे. देअर फेवरेट स्पोर्ट इज क्रिकेट. त्यांचा आवडता खेळ क्रिकेट आहे. दे आर इंटरेस्टेड इन सायन्स. त्यांची आवड शास्त्रामध्ये आहे. एम शक्यतो आपण आय साठी वापरतो. इज आपण ही, शी, इट साठी वापरतो. यू साठी आपण आर वापरतो आणि प्लुरल यू, वी, दे साठी पण आपण आर वापरतो. मला आशा आहे की तुम्हाला हे इंग्लिश टू मराठी जो व्हिडिओ मी बनवला आहे ते समजला असावा. तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, नक्की कमेंट्स मध्ये पोस्ट करा. थँक यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओत बघूया. बाय.